अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. कम नित्यमयमदमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9व्या अध्यायातील 517 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून भगवंत भक्तीचं स्वरूप प्रतिपादन करतात. भक्ती करायचं म्हणजे नेमकं काय करायचं अर्जुनाला उपदेश करत असताना काही विचार या ओवीतून जे प्रगट केले ते ज्ञानोबारायांनी अक्षरबद्ध केलेले आहेत बरं का. तेव्हा चालू असलेला हा नामोत्सव श्री विठ्ठल मंदिर सर्व विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, भाविक भक्त त्या सर्वांच्या सहकार्याने चैत्रवद्य पंचमी ते चैत्रवद्य द्वादशी या कालावधीमध्ये वैकुंठवासी लिंगू पाटील ना त्यांनी हा स्थापन केलेला, त्यांनी चालवलेला हा मार्ग सर्वांनी यथाशक्ती चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन मंदिराची उभारणा होऊन त्याच्या पुढेही आपल्या जीवनामध्ये काही भक्तीचं मार्गदर्शन घडावं हा भाव मनी मानसी घेऊन काही वर्षापासून आपण ही प्रवचनमाला सुरू केलेली आहे. एक चांगली गोष्ट आहे. मंदिर, त्या मंदिरामध्ये आपण रोज देवाच्या दर्शनाला येतो, तिथं थोडा वेळ बसतो, त्या देवाकडे पाहतो. केवळ देवाकडे बघून देव कळत नाही बरं का. देवाजवळ बसूनही देव कळत नाही बरं का. जर देवाजवळ बसून जर देव कळला असता तर पहिला उद्धार गुरुवांचा झाला असता, पुजाऱ्यांचा झाला असता. पण देवाच्या जवळ बसून केलेली सेवा मात्र वाया जात नाही बरं का. सेवा केलेली वाया जात नाही. एक शारीरिक तप घडतं त्याच्यामध्ये. देवाची पूजा करणं, देवाचा विधी सांभाळणे एक शारीरिक तप आहे. तेव्हा देव, त्या देवाच्या सान्निध्यात राहून आपल्याला देव कळावा असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता त्याची भक्ती केली पाहिजे बरं का. आणि भक्तीने देव कळतो. किंबहुना निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार रूपाने प्रगट होतो भक्तीतून बरं का. संतांनी वर्णन केलेलं आहे. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. हा भक्ती या साधनाच्या द्वारे त्या आपल्या देवाला मोजता येतं ना, त्याला आपलंस करता येतं बरं का. हे सामर्थ्य भक्तीमध्ये आहे. मग ती भक्ती जीवनामध्ये प्रत्येकाने केली पाहिजे. प्रत्येकाला भक्ती करण्याचा अधिकार आहे. मग प्रत्येकाने भक्ती केली पाहिजे. प्रत्येकांना भक्ती करता येते. मग भक्ती करणं म्हणजे नेमकं काय करायचं हा एक महत्वाचा विचार आहे बरं का.
आणि त्या संबंधाने एक विचार अर्जुनाच्या निमित्ताने देवानी प्रगट केलेला आहे बरं का. भक्ती करणं म्हणजे देवाला काहीतरी देणं, हा पहिला विचार आहे बरं का. मग देवाला काहीतरी द्यायचं. काय देवाला नेमकं द्यायचं? जे आपल्याला आवडतं ते देवाला द्यायचं का देवाला आवडतं ते देवाला द्यायचं, हा विचार आहे त्याच्यामध्ये. किंवा आपण ज्याच्यावरती प्रेम करतो ते देवाला द्यायचं का देव ज्याच्यावरती प्रेम करतो ते देवाला द्यायचं? काय नेमकं देवाला द्यायचं आहे? कारण भक्तीमध्ये एक विचार महत्वाचा आहे, समर्पण बरं का. हा काहीतरी त्याला अर्पण करावं लागतं. काही ना काहीतरी देवाला अर्पण करावं लागतं. मग नेमकं काय अर्पण करावं लागतं? आपण निर्माण केलेलं देवाला द्यायचं का देवाने निर्माण केलेलं देवाला द्यायचं? त्याच्या पुढे आणखी विचार आहे. फार सुंदर विचार भक्तीच्या माध्यमातून भक्तिशास्त्रामध्ये प्रगट केलेला आहे. देवाने निर्माण केलेलंच देवाला द्यायचं आहे. आम्ही तुम्ही निर्माण केलेलं देवाला द्यायचं नाही बरं का. मग काय अपेक्षित देवाला नेमकं काय आहे? भौतिक वस्तू कोणतीही देव इच्छा करीत नाही बरं का. कोणती भौतिक वस्तू देवाला देऊन चालत नाहीये. मग काय नेमकं द्यायचं देवाला? तेव्हा देव बोलले, अर्जुना मला तुला द्यायचं आहे ना, मला देऊन टाक, तुझं मन देऊन टाक. तू मन हे मीची करी. अर्जुनाने विचार केला, देवा तू सांगतोय हे बरोबर आहे, पण देवा मन देणं इतकं सोपं नाही ना. हा, ते वस्तू उचलून देणं सोपं आहे, पण आपलं मन देवाला द्यायचं इतकं सोपं नाही. देवा तू मन मागतो बरोबर आहे, पण देवा हे फार अवघड वाटतं. याच्यापेक्षा काय सोपं असेल तर सांग. देवाने सांगितलं, ठीक आहे, तुला मन देण्याकरता जर अवघड वाटत असेल तर माझं प्रेमाने भजन करायला का हरकत आहे? माझी या भजनी प्रेम धरी. देवा हे सुद्धा अवघडच वाटतं. पण भजन करणं सोपं आहे, पण प्रेमाने भजन करणं फार अवघड आहे ना. भजन करणं तालामध्ये, स्वरामध्ये, विशिष्ट राग आळवण्यामध्ये, पण तेच भजन प्रेमाने करणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. देवा याच्यापेक्षा आणखी काय सोपं असेल तर सांग. देव म्हणले, असं कर, सगळीकडे मलाच बघ आणि सर्वांना नमस्कार कर. हे तरी जमेल का नाही? सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तीन पर्याय सांगितलेत बरं का. एक, देवाला मन द्यावं. मन देता नाही आलं तर त्या देवाचं प्रेमाने भजन करावं. प्रेमाने देवाचं भजन करता नाही आलं तर सर्व ठिकाणी देव आहे असं सर्वांना नमस्कार करावा. असे तीन पर्याय भगवंताने अर्जुनाच्या समोर ठेवले. का ठेवले असतील? तर तुकोबांनी वर्णन केले, प्रकाराचे तीन तुका मने केले जन. या जगामध्ये तीन प्रकारची माणसं आहेत बरं का. तीन प्रकारची माणसं आहेत आणि त्या संबंधाने ह्या तीनचा आकडा फार विचारात घेण्यासारखा आहे. भगवंतानी सुद्धा गीतेमध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान तीन योग सांगितले बरं का. माणसाच्या जीवनामध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे तीन गुण आहेत. त्या तीन गुणाला धरून तीन प्रकारची माणसं आहेत बरं का. काही सात्विक वृत्तीची माणसं आहेत, काही रजोगुण वृत्तीची माणसं आहेत आणि काही तामस वृत्तीची माणसं आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा आणखी मिक्सिंग आहे. तुम्हाला कळावं म्हणून शब्द वापरला, मला इंग्रजी येतं म्हणून नाही बरं का.
काहींच्या जीवनामध्ये अर्धा सत्वगुण आहे, अर्धा रजोगुण आहे. काहींच्या जीवनामध्ये अर्धा सत्वगुण आहे, काही तमोगुण आहे. म्हणजे एकच गुण नाही बरं का. काहींच्या जीवनामध्ये तिन्ही गुण आहेत बरं का. सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोही गुण आहे. पण जगामध्ये अशी काही माणसं आहेत केवळ सत्वगुण संपन्न आहेत, काही रजोगुण संपन्न आहेत आणि काही तमोगुण संपन्न आहेत. हा एक गुणाच्या संबंधाने मांडलेला विचार आहे. त्याच्या पुढे विचार मांडत असताना 3 प्रकारची माणसं आहेत. म्हणजे काही पामर आहेत, काही विषयी आहेत आणि काही जिज्ञासू आहेत, नामभक्त आहेत बरं का. पामर म्हणजे जे करू नका म्हणून सांगितलं ते करणारा एक वर्ग आहे, त्याला पामर म्हणतात. जगामध्ये करणारा वर्ग आहे, पण तो शास्त्राला धरून करणारा आहे, त्याला विषयी म्हणतात. आणि तिसरा जिज्ञास आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीची, भगवंताच्या दर्शनाची इच्छा आहे, त्याला जिज्ञासू म्हणतात. असे 3 प्रकारचे लोक आहेत, 3 अधिकाराचे लोक आहेत. तेव्हा भगवंतांनी विचार केला, एकाच अधिकाराचे लोक समाजामध्ये नाही. ज्याचा जसा अधिकार आहे तसं त्या अधिकाराप्रमाणे त्यांनी साधन स्वीकारावं बरं. हेच साधन करा असा शास्त्राचा आपल्याला आग्रह. आपल्याला जे झेपतं ते आपण स्वीकारा बरं. आपल्याला जे झेपतं ते स्वीकारा. अमुकच साधन तुम्ही करा असं नाही सांगितलेलं शास्त्राने. आपला अधिकार बघा आणि आपल्या अधिकाराप्रमाणे आपण त्याचा स्वीकार करावा. आपण एखाद्याच्या घरी भोजना करता जातो. काही ठिकाणी असं ताट केलं जातं, ते ताट भरून एवढं आणलेलं असतं की ते 2 टायमाचं असतं बरं का. आता त्यांनी ते ताट तयार करून आणलेलं आहे. आपल्याला किती जातं त्याचा आपल्याला अंदाज आहे कधी. आपल्या पोटाचा अंदाज बघावा आणि ते वाढलेलं ताट बघावं. जेवढं पोटाच्या अंदाजाने लागतं तेवढंच घ्यावं आणि बाकीचं काढून ठेवावं जेवायच्या आधी बरं का. कारण अन्न कधी टाकू नये. कारण वाढणाऱ्याला आपल्या पोटाचा अंदाज नाहीये. मग आपण काय करावं. त्यांनी वाढलेल्या श्रद्धेनं दिलेलं आहे, प्रेमाने दिलेलं आहे. पण आपणच आपला अधिकार बघून हे आपल्याला जपतं का. हे खाल्लं तर उष्णता वाढेल, काय खाल्लं तर पित्त वाढेल, काय खाल्लं तर अजीर्ण होईल, याचा विचार करून त्या ताटातलं स्वीकारावं. हे कोणी वाढणाऱ्याने का खाणाऱ्याने विचार करावा. खाणाऱ्याने. एवढं लक्षात पुष्कळ. तसं शास्त्राने साधनं सांगितली. आणि ती साधनं आपल्या समोर मांडलेली आहेत. पुराणाच्या रूपाने, वेदाच्या रूपाने, ह्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने, गाथेच्या रूपाने, भागवताच्या रूपाने ही साधनं मांडलेली आहेत. ज्यात आपला अधिकार आहे ते आपण साधन जीवनामध्ये स्वीकारावं. मग अनेक साधनाचा विचार मांडला आणि तो मांडत असताना पहिला हिचा विचार मांडलेला आहे की भक्ती करायची म्हणजे काय. तर देव सांगतात, तू मन हे मीची करी. थोडासा त्याचा विस्तार आपल्या समोर माझ्या मतीप्रमाणे जेवढा करताल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला समजवून देण्याचा प्रयत्न करतो बरं का. कारण शाळेत गेल्यानंतर शिक्षकाचं कर्तव्य आहे विद्यार्थ्याला जेवढं समजून देताल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करायचा. आता तेवढे सांगून नाही जर विद्यार्थ्याला समजलं तर समजावं आपलं तेवढा अधिकारने समजून देण्याचा बरं का. आपण लोकाला दोष द्यायचा नाही, आपल्याकडे घ्यायचा बरं. कारण तेवढी समज आपल्याकडे आली पाहिजे ना. जसं आई त्या लेकराला भरवण्याकरता फार प्रयत्न करते हो, फार प्रयत्न करते. आईच करते, बाकी कोणी करत नाही का हो. आईची एक तळमळ आहे, हे लेकरू दष्टपुष्ट व्हावं, आरोग्य संपन्न व्हावं, याच्या शरीरामध्ये बळ यावं. तेव्हा ती त्याला भरवण्याचा प्रयत्न करते. त्या भरवण्याच्या मागं त्या आईच्या अंतःकरणामध्ये मुलाविषयी वात्सल्य भाव असतो.
आणि त्या वात्सल्य भावाने ती आई त्या मुलाला भरवण्याचा प्रयत्न करते. हा, तो आईच्या अंतकरणामध्ये आहे, बाकीच्या अंतकरणामध्ये नाही बरं का. आई वेगळी आणि बाई वेगळी, म्हणजे बायको वेगळी बरं का. हा, शरीर सारखं आहे पण अंतकरणाची अवस्था भिन्न आहे बरं का. म्हणून संतांचं हे हृदय आईचं हृदय आहे. आणि आईचं हृदय असल्यामुळे संतांनी अतिशय तळमळीने वात्सल्य भावाने समाजाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण तेवढ्या पात्रतेचे, आपण तेवढ्या अधिकाराचे नाही बरं का. एक अनुवाद रूपाने ते चिंतन मांडायचं आहे. तेव्हा भगवंत सांगतात ते मन देणं या शब्दाचा अर्थ आहे की तू मन हे मीची करी, म्हणजे त्या मनाचा विषय देव झाला पाहिजे. मनाचा विषय देव झाला पाहिजे. मन कशाला म्हणतात हो? कुणी बघितलंय? नाही बघितलं. त्या मनाचं वर्णन केले शास्त्रकाराने. जे संकल्प करतं आणि विकल्प करतं, संकल्प करतं विकल्प करतं, संकल्प विकल्पात्मक मना. हा संकल्प आणि विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे बरं का. उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून आयुष्याचा शेवट होईपर्यंत त्या मनाचा एकच उद्योग, संकल्प करायचा विकल्प करायचा, संकल्प करायचा विकल्प करायचा. एखाद्या संकल्पात ते स्थिर राहतं, बहुतांश ते विकल्पच करतं बरं का उठल्यापासून. हा, बघा प्रत्येकाने तुम्हाला स्वयंपाक करताना संकल्प, आज ही भाजी करावी का ती भाजी करावी, ती भाजी करावी का ही भाजी करावी, संकल्प विकल्प आहे का? स्नान झाल्यानंतर आज साडी कोणती नेसावी, ही नेसावी का ती नेसावी, ती नेसावी का ही नेसावी, काय त्याला संकल्प विकल्प म्हणतात बरं का. हा, उठल्यानंतर माणसाला आज ह्याच्याकडे जावं का त्याच्याकडे जावं, त्याच्याकडे जावं का याच्याकडे जावं, हा प्रत्येक बाबतीत संकल्प आहे बरं का. हा, प्रवचनाला येताना प्रवचन सुरू व्हायला जाव्या का अर्ध्यात जाव्या का शेवट्यात जाव्या, नाही गेलं तर चालणार नाही का, गेलंच पाहिजे का. हा, प्रत्येक बाबतीत संकल्प विकल्प आहे बरं का. त्या मनाचा स्वभावच आहे, मनाचा स्वभावच आहे. ते सतत संकल्प करतं विकल्प करतं, संकल्प करतं विकल्प करतं. संकल्प खरंच प्रवचनाला जाऊया, चांगलं असतं ऐकायला, चांगलं सांगतात. पुन्हा ते म्हणते चांगलं सांगतात पण आपल्या काय कामाचं नाही, ते आपण काय ऐकून तसं वागणार आहे, कशाकडे जायचं. त्याच्यापेक्षा मोबाईल घेऊन बसलेलं, जगात काय चाललं उचापत्या ते बघितलेलं बरं. म्हणजे ते संकल्प करतंय, येते इथपर्यंत ते मन. आपण घरातच असतोय, ते इथपर्यंत येतंय, देवळाजवळ येतंय, पुन्हा ते घराकडे जातंय बरं का. म्हणून माऊलींनी फार त्याचं सुंदर वर्णन केले. मनाच्या मनोरथाच्या उतरंडी उतरी आणि रची, त्या मनाचा स्वभाव सांगितला. पूर्वीच्या काळामध्ये आता प्रगती झालेली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये अशी मोठी मोठी गाडगी असायची, त्याच्यामध्ये धान्य भरलेलं असायचं. मोठं गाडगं, त्याच्यावरती त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा त्याच्यावर, असं ते कोपऱ्यामध्ये रचून ठेवलेलं असतं. त्याला काय म्हणतात उतरंडी. हा, मग घरातल्या महिलांना काय काम नसेल ना, काम काढायचं, काय ते वरचं काढायचं त्यात बघायचं, त्याच्या खालचं काढायचं बघायचं, त्याच्या खालचं काढायचं बघायचं, पुन्हा ते ठेवायचं बरं का. वेळ जर जात नसेल तर हेच काम, उतरंडी उतरायच्या आणि रचायच्या, उतरायच्या आणि रचायच्या. तसं माणसं बसल्या बसल्या अनेक संकल्प करतात. संकल्प वरपर्यंत येतात, पुन्हा ते सोडतात, पुन्हा खाली येतात बरं का. जसं बाह्य रूपाने उतरंडी रचल्या जातात, उतरतात, तसं आज मनामध्ये हाच उद्योग चाललाय मनाचा, उतरंडी रचायच्या आणि उतरायच्या, रचायच्या आणि उतरायच्या. मग भगवान सांगतात हे थांबवा, हे थांबवा. आणि ते थांबवून काय करा, त्या मनाला माझ्याकडे आणा, माझ्याकडे आणा. नव्हे त्या मनाला सांगा हे मना आता असं कर, आता आपल्याला देवाकडेच जायचं आहे बरं का, आपल्याला देवाकडे जायचं आहे. कारण अवघड आहे बरं का, पण त्याला प्रवृत्त करावं लागतं.
तुकोबारांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. तुकोबारांना वाटलं आपण मनाला पंढरपूरला घेऊन जावं. मग त्या मनाला बोलायला लागले. तुकोबारांचा अभंग आहे, संवाद आहे तुकोबारांचा आणि मनाचा. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पाहेन सावळा, करीन सांगशी ते काम. असा संवादात्मक अभंग आहे. तुकोबारांना वाटलं आपण मनाला घेऊन पंढरपूरला जाव्या. हे मना आपल्याला पंढरपूरला जायचं आहे बरं का. ती न म्हटलं देवा मी काय पंढरपूरला येणार नाही, तुमचं तुम्ही जा. नाही म्हणजे आपण पंढरपूरला जाऊ, सकाळी जाऊ, संध्याकाळी मुक्कामाला पुन्हा घराकडे येऊ, कुठं थांबायचं नाही. नाही म्हणजे आपण पंढरपूरला येणार नाही. पंढरपूर सोडून तुम्ही कुठे सांगा, सासूरवाडीला सांगा मी येतो, पण पंढरपूरला नाही. बरं बराच संवाद झाला. अरे मनात चल एकदा आपण पंढरपूरला जाऊया. नाही म्हणजे मला पंढरपूरला यायचं नाही आहे. हा, पंढरपूर सोडून, देव सोडून मला तुम्ही कुठेही जगामध्ये न्या, मी देवाकडे येणार नाही, येणार नाही. बरं तुकोबारांनी विचार केला, तुझी इच्छा तरी काय सांग म्हणते. माझी इच्छाप्रमाणे तुम्ही वागणार आहे? हो वागेन म्हटले. हे बघ तुकोबारांना ते मन म्हणायला लागलं, तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे वागत असाल तर मी पंढरपूरला येतो. माझ्या म्हणण्याप्रमाणे वागत असाल तर मी पंढरपूरला येतो. हा अनुभव अनेकांचा आहे बरं का. घरात लहान मुलं असते, त्याला सांगितलं तर आपण देवाच्या दर्शनाला, ते नाही म्हणते. चल देवाच्या दर्शनाला, नाही म्हणते. मग त्याला सांगितलं तुला तिथं गेल्यानंतर येताना कॅडबेरी देतो, मग येतो का? हो म्हणते. बरं का, कॅडबेरी म्हटलं की ती यायला तयार होते. बरं का, म्हणजे मी देवाला चाललोय हे त्याच्या मनात नाही, मला काहीतरी तिथं खाऊ मिळणार आहे या आशेनं ते येते. बरं का, तसं ते मन तुकोबारांना म्हणायला लागलं, माझं तुम्ही ऐकत असाल तर मी तुमच्या बरोबर येईल. तुकोबारांनी विचार केला, आता मनाचं ऐकायचं म्हणजे फार अवघडच आहे ना. प्रत्येकाला वाटतंय माझं सर्वांनी ऐकलं पाहिजे, माझं सर्वांनी ऐकलं पाहिजे. तुकोबारांना वाटलं आता आपण जगाला सांगतो, देव आपला ऐकतो, आता मनाचं आपण ऐकायचं म्हणजे अवघडच आहे ना. पण तुकोबारांनी विचार केला, काय तर आपण एक तडजोड करूया. मी त्या मनाला सांगितलं, मना हरकत नाही मी ऐकतो, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? पंढरपूरला जाताना माझं तू ऐकायचं आणि पंढरपूरहून परत येताना तू माझं ऐकायचं, मी तुझं ऐकायचं. काय तडजोड केली? पंढरपूरला जाताना माझं तू ऐकायचं आणि पंढरपूरहून आपण परत येताना मी तुझं ऐकणार. त्या मनाने विचार केला, जाताना नाही ऐकणार, येताना माझं ऐकणार आहेत ना, हरकत नाही, येतो म्हटलं. बरं का, ते मनाला ते पटलं. पण तुकोबारांना माहिती होतं, त्यांनी दूरदृष्टीचा विचार करून तो तडजोड केली होती. बरं का, तुकोबारांनी विचार केला, जाताना मन आपलं ऐकणार आहे, पण तिथं गेल्यानंतर ते परत येणार आणि ऐकायचा संबंधच येत नाही. ऐकायचा संबंधच येत नाही. पण हे मनाच्या लक्षात आलं नाही. बरं का, हे मनाच्या लक्षात आलं नाहीये. मुलं याला तयार होत नाहीत. आपण तडजोड घालून त्याला इथं आणलं आणि इथं आणल्याबरोबर ते झोपलं. प्रवचन होईपर्यंत ते उठलंच नाही हो, तेव्हा उठून जाण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा मनाला ते पटलं आणि निघाले. आणि त्या भगवंताचं नामचिंतन करीत 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 तुकोबाराय पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्यानंतर तुकोबारांनी सांगितलं, मना हे बघ, त्या देवाच्या दर्शनाला जाण्याच्या आधी चंद्रभागेचं स्नान करायचं असतं, शुद्ध होऊन जायचं असते. म्हणले तसं जायचं नसतंय, हरकत नाही. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. स्नान केल्यानंतर सांगितलं, नुसतं चंद्रभागेत स्नान करायचं नाही, प्रदक्षिणा घालावं लागते पंढरपूरला, मग देवाच्या दर्शन. हरकत नाही, आता ठरलंच ऐकायचं ना.
प्रदक्षिणा केली, प्रदक्षिणा केलं नाही इथं आता आपण पायरी जवळ आलं, इथं नामदेव पायरी आहे, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय आत जायचं नाही, हरकत नाही. म्हणजे आत गेल्यानं सांगितलं इथं गरुड पार आहे, त्या गरुड पाराचं गरुड खांबाचं दर्शन घ्यायचं, त्याशिवाय आत जायचं नाही, हरकत नाही तिथे. असं त्याला सांगत आत नेलं आणि सांगितलं बघ, ज्याच्या दर्शनाला आणलं ना त्याच्याकडे बघ. त्याच्याकडे त्या मनाने बघितल्याबरोबर आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. ते यायचं विसरलंच बरं का. याला म्हणतात मन हे मेची करी. अवघड आहे का सोपं आहे? हा, ऐकायला सोपं आहे, करायला अवघड आहे बरं का. तुकोबाऱ्यांचं मन ज्या गतीनं ऐकलं तेवढं तुमचं आमचं मन ऐकण्याकरता ते तयार नाही आहे. कारण तुकोबाराय सतत परमार्थात होते, आम्ही फक्त 7 दिवस देवळाकडे येतोय, ते कसं मन आपलं ऐकलं हो. आम्ही सतत प्रपंचात राहणारे आणि सतत प्रपंचात राहणाऱ्या एकाएकी मनाला इकडे आणायचं अवघड आहे, लक्षात ठेवा. मग त्या मनाला देवाकडे न्यायचं म्हणजे काय करायचं? मन देवाला द्यायचं म्हणजे मनाचा विषय न ठेवता, मनाचा विषय प्रपंच न ठेवता मनाचा विषय देव करणं, याला म्हणतात मन देवाला देणं. काय म्हटलं लक्षात आलं? आणखी एकदा सांगतो. मनाचा विषय प्रपंच न करता, मनाचा विषय न ठेवता त्या मनाचा विषय देवच करायचा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. झोपेतही त्या मनाला देवच आठवला पाहिजे, जागृतीतही देवच आठवला पाहिजे आणि स्वप्नातही त्याला देवच दिसला पाहिजे. अशी मनाची अवस्था करणं याला म्हणतात मन देवाला देणं. मनाचा विषय बदलायचा. म्हणून थोडासा आणखी त्यातला विचार सांगतो. भक्ती करायची म्हणजे काय? फक्त आपल्या मनाचा विषय जो आहे तो विषय बदलायचा आहे बरं का. परमार्थ करायचा म्हणजे काय? शरीर बदलायचं नाही, शरीर बदलायचं नाही आहे, शरीरावरचे कपडे बदलायचे नाहीत बरं का. मग काय बदलायचं आहे? मनाचा स्वभाव बदलायचा आहे, मनाचा स्वभाव बदलायचा. आम्ही काय करतो? वरचं सगळं बदलण्याचा प्रयत्न करतो, फक्त मनाचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करत नाही. कधी कधी वरपंगाला महत्व दिलेलं नाही बरं का. तुमची कपडे कशी असली तरी चालतील, अमुकच कपडे पाहिजेत असं का नाही. पण एक काहीतरी गणवेश असावा म्हणून एक नियम केलेला आहे बरं का, एक नियम केलेला आहे. कपडे बदलले पण मन बदललेलं नसेल तर काय उपयोग आहे? जेणेकरून मनाचा स्वभाव बदलला पाहिजे बरं का, मनाचा स्वभाव बदलला पाहिजे. वरचा बदल नाही झाला तरी चालेल. ज्यांनी जीवनामध्ये भक्ती केली त्यांनी वरचा भाव बदलण्याचा प्रयत्न केला नाही, आतला भाव बदलण्याचा प्रयत्न केला बरं का. त्या मनाचा स्वभाव आहे. मनाचा स्वभाव काय? एक आहे न ऐकणं, हा मनाचा स्वभाव आहे. मग त्याला ऐकण्याकरता प्रवृत्त करायचं आहे बरं का. त्या मनाचा स्वभाव आहे सतत विषयाकडे धावणं, सतत विषयाकडे धावणं बरं का. का अनेक जन्माचे संस्कार आहेत. पण या जन्म मरणाचं वर्णन करताना असं वर्णन केलंय, हे वरचं शरीर बदलतंय बरं का, त्याला स्थूल शरीर म्हणतात. त्याच्या आत एक शरीर आहे, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. ते 17 तत्वाचं आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, 17 झाले बरं का. हे जातंय निघून, ह्या देहाला जाळलं जातं बरं का. त्या स्थूल देहाला जाळलं जातं आणि सूक्ष्म शरीर जातं. कुठं जातं? जसं कर्म आहे त्या कर्माप्रमाणे दुसऱ्या शरीरात ते जातं बरं का. या शरीरातून त्या शरीरात जातात. ते सूक्ष्म शरीर आहे. मग ते मागचे संस्कार घेऊन ते जातं, मागचे संस्कार सोडत नाही बरं का. मागच्या संस्कारासहित ते शरीर, सूक्ष्म शरीर, मग त्याच्यामध्ये मन आलं बरं का.
मागच्या संस्कारासहित येतं. देह बदलला पण मनाचा स्वभाव बदलला नाही ना. कपडे बदलली पण मनाचा स्वभाव बदलला नाही ना. मग त्या मनाचा स्वभाव बदलायचा आहे. आणि तो मनाचा स्वभाव जर का असेल तर ज्या मनाला वाटतं विषयामध्येच सुख आहे, त्या विषयामध्ये सुख नसून भगवंताच्या ठिकाणीच सुख आहे असं त्या मनाला पटवून देणं म्हणजे त्या मनाचा विषय देव करणं. याला म्हणतात तू मन हे मीची कर. सोपं आहे, फक्त आपल्याला करायची सवय नसल्यामुळे ते अवघड आहे बरं का. रंदा कोणी मारावा? सुताराने. का? त्याला रोजची सवय आहे. तुम्ही म्हटला काम महत्वाचं आणि आजच्या चौकट बसली पाहिजे, सुतार येत नाही मीच रंदा मारतो असं जर ठरलं तर आहे ते काम बंद पडेल बरं का. रंदा जर मारायला गेला तर हातावरती आल्याशिवाय का सवय नाही आपल्याला, सवय नाही. सुताराने झोपेत मारला तरी ओळंब्यात जातोय बरं का. आम्ही ओळंबा लावून मारला तरी बाजूला जातोय, सवय नाही. तसं या मनावरती अनेक जन्माचे संस्कार आहेत, ते एकाएकी निघणार नाही. म्हणून हळूहळू काय विना त्या मनाला नेता येतं बरं का. हळूहळू करावा, प्रयत्न करावा लागेल. जसं ज्ञानोबाने वर्णन केलंय, पोपट नावाचा पक्षी आहे. तो काय करतो? झाडावरचं फळ खातो. कसं खातो? त्या फांदीवर त्या फांदीवर उड्या मारून बरं का. खालून एकदम त्या फांदीवरती ती उडी मारून ते फळ खातो बरं का. का? सामर्थ्य देवानी त्याला ते दिलेलं आहे. आमच्यासारख्यांनी पाहिलं खरंच आंबा झाडाला लागलेला आहे, अपुस आहे, आपल्याला लगेच मिळावा म्हणून जर उडी मारून जर खायचा ठरवला तर हातपाय मोडतील. मग काय करावं लागेल? त्या झाडाला शिडी लावायची. शिडीवरून त्या बुंद्यावर चालायचं, बुंद्यावरून त्या फांदीवर जायचं, त्या फांदीवरून त्या फांदीवर जायचं. हळूहळू ढाळे ढाळे केऊ तेने एके वेळी निश्चित ठाके. पक्ष्यांनी उडी मारली म्हणून आपण उडी मारता येणार नाही. तसं मन एकाएकी देवाकडे आपल्याला नेता येणार नाही. हळूहळू प्रयत्न करावा लागेल बरं का. म्हणून त्या मनाचा विषय देव करायचा. जो आजपर्यंत आमच्या मनाचा विषय प्रपंच आहे, जो मनाचा विषय हे पंच विषय आहेत, ते बदलायचं बरं का. आणि त्या मनाला देवाच्या स्वरूपाचं वर्णन करून सांगायचं. खरंच मना या जगामध्ये सुखासारखा सुखरूप असा एक देवच आहे बरं का. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी कातो बरं का. असं त्या मनाला पुन्हा 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 सांगण्याचा प्रयत्न केला ना, ते मन एकदा देवाकडे जाण्याकरता प्रवृत्त होतं. आणि एकदा जर त्या मनाला हे पटलं आणि ते मन एकदा जर देवाकडे चाललं, हळूहळू हळू ते प्रपंचाला विसरतं, विषयाला विसरतं. आणि एक दिवशी त्या मनाला अशी गोडी लागते, लाचावले मन लागदिशे गोडी, ते जीवेन सोडी ऐशे झाले. लहान मुलं आहे, ते शाळेला जायला तयार होत नाही. मग त्याला गोडी लावावी लागते. हो, तुझ्याकरता दप्तर चांगलं आणलंय, तुझ्याकरता पाटी चांगली आणल्या, तुझ्याकरता खाऊचा डबा आणलाय, तुझ्याकरता पाण्याची बॉटल आणल्या, बघ तुझ्याकरता चांगले बूट आणलेत. असं त्याला सांगून त्या शाळेमध्ये प्रवृत्त करावं लागतं. मग तेवढ्यावरती थांबत नाही. शाळेत बसल्यानंतर त्याला डब्यात खाऊ द्यावं लागतं बरं का. मग काय द्यावं लागतं? त्याला आवडते ते द्यावं लागतं का आपल्याला आवडते ते द्यावं लागतं? त्याला आवडते ते द्यावं लागतं बरं का. त्याला सांगायचं हे घे, डबा उघडायचं नाही, शाळेत गेल्यानंतर खायचं बरं का. आणि ती हळूहळू ते शाळेला जायला तयार होतंय. पहिल्यांदा नाही म्हणतंय, रडतंय, हात पाया आपटतंय बरं का. शाळेचं नाव काढलं की इतकं ते रडतं, कोपऱ्यात जाऊन रुसून बसतंय. पण रोज त्याला रोज काहीच काम लागते. ते रोज तयार होत नाही जायला बरं का. रोज ही गाणं त्याच्या समोर म्हणावे लागतात. हे बघ असं आहे, असं आहे, तसं आहे करावं लागतं. आणि असं सांगता 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 याला एकदा त्याला जर शाळेची गोडी लागली आणि एक दिवशी सांगितलं 6 महिने, वर्ष झालं, 2 वर्ष झालं,
आणि शाळेची गोडी झाली आणि शाळेला जाता जाता एक दिवशी त्या मुलाला ताप आला. सांगितलं, बाबू तुला ताप आलाय, जाऊ नको. नाही, मला मी जाणारच, आता मी जाणारच. जे बळजबरीनं घालवल्यानंतरही जायला तयार नव्हतं, त्याला आता थांबवलं तर ते म्हणते मी शाळेला जाणार का, माझा अभ्यास बुडतोय. सर रागवतात. जे जायला तयार नव्हतं बरं का, एकदा त्याला शाळेची गोडी लागली, एकदा गोडी लागली की त्याला सोडवायला सुद्धा जावं लागत नाही, ते आपण होऊनच जातंय. हीच मनाची अवस्था आहे बरं का. ते प्रपंचामध्ये राहणारं मन आहे आणि त्या प्रपंचाची गोडी लागलेली आहे. तीच गोडी त्या मनाला देवाची गोडी लावायची बरं का. आणि एकदा देवाची गोडी जर त्या मनाला लागली ना, निश्चित ते त्या भगवंताशी देवाशी एकरूप होतं. किती एकरूप होतं हो. ज्ञानोबांनी वर्णन केले, एकदा जर त्या मनाला देवाची गोडी लागली तर मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैशी निवृत्तीशी आले. ते मनच आता देव झालं बरं, मनच आता देव झालं. म्हणजे देवाशी ते एवढं रंगलं, एवढं तद्रूप झालं का त्याला आपण ती गोडी लावली बरं. या पद्धतीने त्या भक्तीमध्ये, त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये त्या देवाला हळूहळू नेणं आणि त्या मनाचा विषय देव करणं हे भक्तीचं एक स्वरूप आहे बरं का. पहिला विचार म्हणला, तू मन हे मेची करी. दुसरा विचार आपल्यासमोर प्रकट करतो, हे आपल्याला नाही जमलं बरं का, मग काय करा, माझी या भजनी प्रेम धरी. त्या देवाचं भजन करायचंय. इथं भज धातू आलेला. भजन शब्दाचा अर्थ काय, फार विस्ताराने त्याचा विचार केलेला का. भजनाम सेवा, भजनाम सेवा. जी जी भगवंताच्या संबंधाने जे जे केलं जातं कर्म त्याला म्हणतात भजन. रोज देवाचं अंगण झाडणं ही सेवा आहे, हे भजनच आहे बरं का. देवाच्या पूजेला रोज फुलं लागतात, ती तिथं नेऊन देणं ती सेवाच आहे, ते भजनच आहे बरं का. देवाच्या संबंधाने जे जे कर्म केलं जातं त्याला म्हणतात सेवा आणि त्या सेवेलाच म्हणतात भजन. आमची धारणा काय, टाळ मृदंग विना घेऊन जे देवळात केलं जातं त्याला म्हणतात भजन. हे तर भजन आहेच. मग ज्याला जे जमतं ते भजन करा तुम्हाला, पण ते प्रेमाने करा बरं का. माझी या भजनी प्रेम धरी. कोणी म्हणजे विचारलं का, हो रोज इथं मंदिरात भजन असतं, तुम्ही भजनाला येत नाही. तुम्ही ओ पाटील, मला सूर नाही, मला ताल नाही, मला काय म्हणता येत नाही, तिथं कशाला भजनाला मी येऊ, कशाला भजनाला. बरं एकूण तर मला ताल आहे, सोर आहे, पण वेळच नाही हो. रोज बाजारी फिरावं लागतात, रोज आणि गावाला जावं लागतं. काय म्हणतो, सोर आहे, ताल आहे, पण आपल्याला जागरण सण होत नाही, पित्त वाढतंय. मग तुला जी सेवा जमती ती सेवा करती भजनच आहे बरं का. जी जी या संबंधाने रोज मंदिर झाडणं हे भजनच आहे, देवाला फुलं आणून देणं हे भजनच आहे, त्याची पूजा करणं भजनच आहे, त्याला रोज नैवेद्य दाखवणं भजनच आहे, त्याला रोज पोशाख धुवून आणून देणं भजनच आहे. एखाद्याला चालता येत नाही त्याला इथं आणून सोडणं हे सुद्धा भजनच आहे. भजनाम सेवा लक्षात ठेवा बरं का. जे जे या संबंधाने केलं जातं, जी जी सेवा केली जाते त्याला भजन म्हणतात. मग ते कसं करा, प्रेमाने करा. जे देवाच्या संबंधाने जी जी आपण जीवनामध्ये सेवा करणार आहे ना ते भजनच आहे. फक्त ते करत असताना अतिशय प्रेमाने करा. माझी या भजनी प्रेम धरी. अंगण झाडायचं आहे पण ते प्रेमाने झाडा. देवाला फुलंच आणून द्यायची आहे, ती प्रेमाने आणून द्या. एखाद्याला इथं आणून सोडायचं आहे ते अतिशय प्रेमाने आदर भावनेनं आणून सोडा. जे जे तुम्हाला करायचं ते करण्याच्या मग अंतःकरणामध्ये प्रेम ठेवा.
प्रेमाने जे जे केलं जातं कर्म त्यालाच म्हणतात भक्ती, त्यालाच म्हणतात भजन बरं का. फक्त त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. तुम्हाला जी सेवा घडेल त्याप्रमाणे तुम्ही जीवनामध्ये करा. काही लोक म्हणतात आपल्याला काही जमत नाही, मग काय करा. हे प्रवचन झालं की या सतरंज्या टाकल्यात, या झाडून घड्या घालून ठेवा, हे पण भजनच आहे. तो म्हणतोय मला आधी यायला जमत नाही, पण प्रवचन झाल्यानंतर घाले ना. ज्याला सांगितलं तुला आधी जमतंय ना, तो आधी येऊन टाकत जा. नाही तुला प्रवचनाला वेळ नसेल, बाकी काय जमत नसेल, रोज हे यायचं, हे अंतरायचं आणि तुझ्या कामाला जा. भजनच आहे, पण प्रेमाने करायचं बरं का. प्रेमाने केलं तर त्याचा देव स्वीकार करतो, नाहीतर त्याचा स्वीकार करीत नाही बरं का. माझी या भजनी प्रेम धरी. जे जी सेवा त्या भगवंताला आपल्याला अर्पण करायची आहे ती प्रेमाने करा. प्रेमाने केली तर देव त्याचा स्वीकार करतो. बघा, थोडस पटवून देतो. घरामध्ये स्वयंपाक केला जातो, कोणाकरता केला जातो? घरच्या लोकांकरता. मग घरच्या लोकांनी घरच्या लोकांकरता केलेला स्वयंपाक तुम्ही घरच्या यजमानाला जेवू वाढणार आहे. तो वाढत असताना रागाने वाढलं तर खाईल का, प्रेमाने वाढलं तर खाईल हो? हे तुमच्याकरता केले गेला पोट भरेल खाणाऱ्याचं. केलेला स्वयंपाकच आहे. आपण केलेला स्वयंपाक आपल्या पतीला आवडावा असं जर वाटत असेल तर काय काय करावं? काय नाही, फक्त प्रेमाने त्याला वाढा. मी केलंय, तुम्ही फिरताय, आम्हाला इथं राबावं लागतंय, शेतातून यावं लागतं, ते सगळं गुण करावं लागतं, असं वटवट करून जर खाऊ घातलं तर खाणाऱ्याचं पोट भरेल म्हणता. म्हणजे आपण केलेला स्वयंपाक पुढच्या व्यक्तीनं जर खायचा असेल तर काय, फक्त प्रेम लागतं तिथं बरं का, बाकी काय लागत नाही. ते प्रेमाने त्याला दिलं तर तो चटणी भाकरी असू दे हो, पण तो त्याला वाटतं आज मला जणू बासुंदी पुरी खाल्ल्यासारखं वाटते बरं का. बासुंदी पुरी केलेली आहे आणि रागाने खाल्लं, त्याला वाटतंय न खाल्लं असतं तर बरं झालं असतं. माझी या भजनी प्रेमधारी. प्रेमाने कोणतंही कर्म सेवा जर केली तर ते भगवंत त्याचा स्वीकार करतो बरं का. म्हणून भगवंताला जी जी सेवा तुमच्या जीवनामध्ये जी काही द्यायची आहे ती सेवाच आहे. किती सांगावं. तुम्हाला एखाद्याने विचारलं, चौकामध्ये उभारलाय, बाहेरचा माणूस आला का, हो तुमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, विठ्ठल मंदिर कुठं आहे? त्याला सांगितलं अमुक ठिकाण जा, त्या चौकात द्या, त्या चौकात गेल्यानंतर उजवीकडे वळा आणि तिथं बरोबर तुम्ही मंदिरात जा. तुम्ही त्या सेवेचे भागीदार झाला बरं. चौकात उभारला आणि विचारलं, हो तुमच्या गावात विठ्ठल मंदिर कुठं आहे? तुम्ही काय लोकाला आम्ही का मंदिर सांगण्याकरता चौकात उभा आहे असं म्हटलं तर? तेच शब्द आहेत, तेच शब्द रागाने बोलण्यापेक्षा तेच शब्द बदला. असं तुम्ही जा, तसं जा, त्या चौकात गेल्यानंतर तुम्हाला तिथं ते मंदिर भेटेल बरं का. त्या सेवेचे भागीदारी तुम्ही झाला. जे तुम्ही जीवनामध्ये करणार आहे ते प्रेमपूर्वक करा बरं का. आणि प्रेमाने केलेलं देव त्याचा स्वीकार करतो. माझी या भजनी प्रेम धरी. प्रेमपूर्वक करा. जे करायचं आपल्याला जीवनामध्ये ते प्रत्येक गोष्ट प्रेमाने करा बरं का. आणि त्याच्या पुढे वर्णन करतात भगवंत, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. भक्ती करायची म्हणजे काय? काय नाही म्हणले, देवाने सांगितलं मी तसा सर्व ठिकाणीच आहे बरं का. माझं वास्तव्य सर्वत्र आहे, प्रत्येक वस्तूमध्ये मी वास करतो. तुका म्हणे विटू भरला सवाय, उने काय आहे चराचरी. सर्व ठिकाणी तो परमात्मा भरलेला आहे. भरला घनदाट हरी दिशे. प्रत्येक वस्तूमध्ये देवाचं वास्तव्य आहे. मंदिरामध्ये देव तर आहेच, पण जेवढे जीव या भूतलावरती आहेत त्या सर्व जीव मात्राच्या ठिकाणी, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी देव आहे बरं का. मग काय करा? भक्तीच करायची आहे ना. भक्ती करत असताना त्या माणसाकडे बघू नका. तो कुठल्या जातीचा आहे बघू नका.
त्याचा रंग बघू नका, त्याचा अधिकार बघू नका, त्याची योग्यता बघू नका, काहीच बघू नका. फक्त या व्यक्तीमध्ये देव आहे एवढं बघा बरं. या व्यक्तीमध्ये देव आहे एवढं बघा. पण माणसाचा स्वभाव आहे, माणूस समोर आला की माणसातला देव दिसतो का माणसाचा स्वभाव दिसतो? माणसाचा स्वभाव दिसतो. माणसाचा स्वभाव दिसल्यानंतर माणसं माणसाला नमस्कार करत नाहीत बरं का. याला नमस्कार करायचा म्हणजे त्यांनी काय बघितलं? देव बघितला नाही, त्याचा स्वभाव बघितला. भगवंत सांगतात हे काही बघू नका, त्याचा स्वभाव त्याच्या संग, त्याचे गुण त्याच्या संग. फक्त त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे, तो देवच पहा. त्याचं शरीर म्हणून पाहू नका. तो अमुक जातीचा आहे म्हणून त्याच्याकडे जात पाहू नका. त्याच्याकडे अमुक गुण आहे, तो गुणही त्याच्याकडे पाहू नका. एकच त्याच्यामध्ये देव आहे, त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे. अशा भावनेनं त्याला नमस्कार करा. आज माणसं करतात, नाही असं नाही. आपण अखंड विना उभा करतो 7 दिवस. आता विना कोणी घ्यावा विना बरं का. सुचिरभूत होऊन यावं आणि तो विना घ्यावा, नामस्मरण करावं. आता तो स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, मोठा असेल, वारकरी असेल, अवारकरी असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, कुठल्याही क्षेत्राचा असेल, त्या व्यक्तीने विना घेऊन तो मंदिरामध्ये उभा आहे. आलेला प्रत्येक माणूस जसं देवाच्या पाया पडतो तसं त्याच्या पाया पडतो. का पाया पडतो? व्यक्ती म्हणून पाया पडतो का त्याच्या गळ्यात विना आहे म्हणून पाया पडतो? कोण विना घेतलंय ते बघित नाही जात नाही बरं का. याच्या गळ्यात विना आहे आणि विनामध्ये नारदाचा आहे. कोणी असो तो. विणकराच्या पाया पडताना माणसं त्याच्या तोंडाकडे बघून पाया पडत नाहीत, विण्याकडे बघून पाया पडतात. म्हणजे त्याची भावना आहे, याच्याकडे विना आहे. विना हे देवाचं स्वरूप आहे आणि हे स्वीकारलेलं आहे. तो विना आहे म्हणून त्याच्या पाया पडतात. हे जसं आहे तसं प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे म्हणून त्याच्या पाया पडा. व्यक्ती म्हणून पाया पडू नका. सर्वत्र नमस्कारी मज एकाते, ही भक्ती आहे बरं का. काहीच बघू नका समाजात कोणाची, फक्त देव म्हणून त्याच्या पाया पडा. का? प्रत्येक शरीरात देव आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविन. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये देवाची सत्ता आहे, देवाचं अस्तित्व आहे आणि त्याचं अस्तित्व आहे म्हणून आमचं तुमचं शरीर चाललेलं आहे बरं का. तुकोबारांनी त्याचं पुढं वर्णन केले. मानसाची देव चालवी अहंता. मी कोणतरी आहे, हे कोण? देवच चालवतोय बरं का. शरीर चालवतोय यात नवल नाहीये. असा देव तो सर्व ठिकाणी आहे, सर्वांच्या शरीरामध्ये त्याचं वास्तव्य आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धीस्परे अहरनेशी ते वस्तुगामी. तो परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले. भक्ती करायची म्हणजे काय करायचं? काय नाही. जी व्यक्ती जीवनामध्ये भेटेल त्या सर्व व्यक्तीमध्ये देवच आहे आणि देव आहे असं समजून त्याला नमस्कार करा. पूज्य भाव त्याच्या ठिकाणी ठेवा. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. कोणी व्यक्ती भेटलं, पशु जरी भेटला तरी त्याला नमस्कार करा बरं का. पशु जरी भेटला तरी त्याला नमस्कार करा. म्हणून त्या पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजांच्या काळामध्ये सद्भक्त होते बरं का. आणि ते नाथ महाराजांच्याकडे आले आणि म्हणले, महाराज मला काहीतरी 4 गोष्टी हिताच्या सांगा भक्तीच्या संबंधाने. नाथ महाराजांनी त्यांना सांगितलं, काय नाही, कुणी भेटलं की दंडवत घालायचा. कुणी भेटलं की दंडवत घालायचा बरं का.
आणि तेवढं त्यांनी नाथ महाराजांचं ऐकलं बरं का. हा, गाढव भेटलं तरी गाढवाला दंडवत घालायचा. कुणी दुर्जन भेटला तरी त्याला दंडवत घालायचा, सज्जन भेटला तरी त्याला दंडवत घालायचा, पशु भेटला तरी दंडवत घालायचा. हा, दंडवत घालून 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 त्याचे गुडघे फुटले होते. पण त्याचं एकच काम, कोणी भेटलं की दंडवत घालायचा. परिणाम त्याला नावच पडलं दंडवत महाराज. हा, त्या पैठण क्षेत्रामध्ये असा एक पुरुष होऊन गेला. हा, त्याचा उद्धार झाला बरं का. फक्त नाथ महाराजांनी सांगितलं कोणी भेटलं की दंडवत घालायचं, नावच पडलं दंडवत महाराज. हा, आम्ही दंडवत कुठं घालतो? देवळात आल्यानंतरच. हे आजूबाजूला बघून कोण बघते काय वागतेल बघून असं नाही बरं का. हा, निराभिमान होऊन अहंकार टाकून नतमस्तक व्हावं. म्हणून कोणतीही व्यक्ती जीवनामध्ये भेटली त्या प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी देव सांगतात मीच आहे बरं का. मलाच पहा, दुसरं कोणाला पाहू नका, मलाच पहा बरं का. मीच सर्व ठिकाणी आहे, माझ्या व्यतिरिक्त या जगामध्ये काहीही नाही. मीच सर्व रूपाने नटलेलो आहे बरं का. मीच सर्व रूपाने नटलेलं आहे. निळोबरांनी वर्णन केले, हे देवाने निर्माण केलं, त्यांनीच निर्माण केले बरं का. त्यांनीच निर्माण केले का? त्याला कर्मेना म्हणून. एकले न कंटेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो. त्यांनीच निर्माण केलंय आणि खेळ संपल्यानंतर त्याने ठेवलं आता हे मोडायचं बरं का. हा, तोच शेवटी याचा प्रलय करणार आहे. त्यांनीच निर्माण केलंय. हा, तोच आता आपल्या बरोबर तोच खेळालाय. हा, सर्व रूपाने. पण देवच खेळाला ही आपली भावना नाही बरं का. हा, का त्यांनीच निर्माण केलंय. प्रत्येक वस्तूमध्ये तोच आहे, त्याच्याशिवाय काही हलू शकत नाही. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता. हा, प्रत्येक गोष्ट त्याच्या सत्तेने होते, याचा अर्थ तोच सर्व ठिकाणी आहे. म्हणून भगवान सांगतात भक्ती करायची ना, मग सर्व ठिकाणी मलाच पहा. आणि पहाने काय करा? फक्त नमस्कार करा. सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मीच एक आहे आणि मीच सर्व ठिकाणी. तुम्हाला अनेकत्वाने जरी दिसत आलो तरी मीच आहे बरं का. एक मीच आहे. ते कुंभार मातीची मडकी तयार करतात, कुंभार मातीच्या विटा तयार करतात, कुंभार मातीचे परळ तयार करतात, कुंभार मातीची बैल तयार करतात, कुंभार मातीचे गणपती तयार करतात, कुंभार मातीचे गणोबा तयार करतात. सगळ्यात काय आहे हो? मातीच आहे. गणोबा केला तरी मातीच आहे, नागोबा केला तरी मातीच आहे, गाडगं केलं तरी मातीच आहे. आम्हाला गणपती समोर आल्यानंतर माती दिसते का गणपती दिसतो? नागोबा आल्यानंतर माती दिसते का नागोबा दिसतो? गाडगा आल्यानंतर गाडगं दिसतं का माती दिसते? गाडगं म्हणून बघू नका, गणपती म्हणून बघू नका, नागोबा म्हणून बघू नका. हा, मातीच सर्व ठिकाणी आहे. सर्व पदार्थात जशी मातीच आहे ना, तसं देव सांगतात आकार भिन्न आहेत, पण त्या आकारामध्ये मीच सर्व रूपाने आहे. असं मला पहा. हीच भक्ती बरं का. मला पहा आणि नमस्कार करा, बाकी काहीही करू नका. सर्वत्र नमस्कारी मज एका ते. म्हणून भक्ती जर जीवनामध्ये करायची असेल तर या पद्धतीनं आपण जीवनामध्ये भक्तीचा स्वीकार करावा. म्हणून भगवंतांनी 3 पर्याय ठेवले. ज्याला जे झेपतं त्यांनी त्याचा स्वीकार करावा. यातलं काहीच नाही जमलं तर कोणी म्हणजे महाराज काय करू? यातलं काहीच नाही जमलं मग काय करावं? काहीतरी पर्याय असेल ना. तुम्ही सांगितलं मनही देवाला देणं अवघडच आहे, देवाचं प्रेमाने भजन करणंही अवघडच आहे, आणि सर्व ठिकाणी देव पाहणं हे अवघडच आहे. मग काय जमेल तुम्हाला? यातलं काही जमणार नाही. राहू दे, यातलं काही नाही जमणार नाही.
यातलं ज्याला काही जमलं त्याच्या संगतीत तरी राहायला शिका ना. हळूहळू आपल्यात बदल होईल. जमत नाही म्हणून संगत सोडू नका. येण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा. हळूहळू हळूहळू हळू आपल्यामध्ये बदल होईल. नवीन मुलगी नांदायला आलेली असते, घरचे संस्कार घेऊन येते, त्या घरात नांदते. 1 महिना झाल्यानंतर ती माहेरी जाते. विचारतात कसं काय, सासूचा स्वभाव कसा आहे, सासऱ्याचा स्वभाव कसा आहे, नंदाचा स्वभाव कसा आहे, दिराचा स्वभाव कसा आहे, ती सगळ्यांच्या स्वभावाचं सांगते. म्हणजे अजून मला काय त्यांच्याशी कोणाशी पटत नाही म्हणते मी काय उद्यापासून नांदायला जाणार नाही असं म्हणते. आई सांगते हळूहळू हळू बदल होईल, त्यांच्या स्वभावाची तुला सवय होईल. आणि अशी सवय झाल्यानंतर 5-10 वर्षे गेली की ती म्हणते आता आईलाही विसरते आणि बापालाही विसरते. ती म्हणते आता सासऱ्यालाच बाबा म्हणते आणि सासूलाच आई म्हणते. का? संगतीत राहून बदल झाला बरं का. तसं आपल्याला यातलं काही जमलं. जे अशी भक्ती करतात त्यांच्या सहवासामध्ये जरी गेलो तरी हळूहळू कालांतराने आपल्यात ते गुण उतरतील आणि हळूहळू आपल्या जीवनामध्ये भक्ती घडेल. म्हणून याप्रमाणे आपण जीवनामध्ये भक्ती करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून इथं भगवंत आपल्यासमोर अर्जुनाच्या निमित्ताने भक्तीच्या संबंधाने अनेक पर्याय इथं व्यक्त केलेले आहेत. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, असा एक भक्तीच्या संबंधाने काहीसा विचार आपल्यासमोर प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून याच्यातून आपल्याला काही सांगता येईल, घेता येईल. तेव्हा असा हा या ठिकाणी या आपल्या गावामध्ये एक जुना ते विठ्ठल मंदिर आहे बरं का. त्याचा जीर्णोद्धार केला आणि आता ही पुन्हा संस्काराची एक जडणघडण समाजावरती व्हावी म्हणून सर्वांनी मनावरती घेऊन हा एक प्रवचनमालेचा उपक्रम राबवलेला आहे. अतिशय योग्य आहे. याची आज काळाला गरज आहे बरं का. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरज आहे. दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये बरं का. कुटुंबात राहणाऱ्या लोकांनी विचार करा. एकत्र कुटुंबात आनंद होता, आता एकत्र कुटुंब राहिलेलं नाही, विभक्त झालेत. विभक्त होऊन सुद्धा त्याच्यामध्ये हम दो हमारे दो होतं, ते आता राहिलं नाही. हम दो हमारे एक वरती आले. कालांतराने ते राहणार आणि हम दोच. दिवसेंदिवस विचारसरणी बदलत चाललेली आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये मानसिकता चांगली राहण्याकरता ह्या विचाराची गरज आहे बरं का. ह्या विचाराची गरज आहे. चाललेलं प्रदूषण आम्ही तुम्ही कोणीही थांबवू शकत नाही. थांबवू शकत नाही. एकट्याचं काम नाही थांबवणं बरं का. एकदा जर वारा सुटला, वादळ सुटलं तर थांबवता येतं नाही. ते कधी त्याच्या इच्छेनं थांबेल तेव्हाच थांबेल बरं का. मग काही असे विचार समाजामध्ये येतात, आपण त्याला थांबवू शकत नाही. अशाही विचारामध्ये आपण कसं स्थिर राहावं हे आपण शिकलं पाहिजे. आणि ते जर शिकायचं असेल तर अशा या अध्यात्मातून, या प्रवचनातून, या भक्तीच्या चिंतनातून आपल्यालाही स्वीकारता येतं. आणि ते स्वीकारण्याची योग्यता आपल्या मनाला, बुद्धीला, शरीराला ती योग्यता द्यावी अशी प्रार्थना करायची कोणाजवळ, ज्याच्या कृपेनं आपण राहतो. असा हा श्री विठ्ठलेश आणि सद्गुरू पूर्णानंद महाराज यांच्या क्षेत्राखाली आपण राहत आहोत. त्यांच्याकडे एवढीच इच्छा करायची आहे, आमच्या जीवनामध्ये असे हळूहळू का विना हे संस्कार व्हावेत आणि आमचा जीवनामध्ये असा एक दिवस यावा, आपला आयुष्याचा काळ संपायच्या आधी यातला एक तरी भक्तीचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये स्थिर व्हावा. आणि तो स्थिर झाला तर नक्की आपण चांगल्या गतीला जाऊ, नामत्या भगवंताचे एकरूप होऊ. अशी त्या भगवंताने आमच्या जीवनामध्ये ही शक्ती सामर्थ्य द्यावं अशी त्या भगवंताच्या चरणी आणि सद्गुरू पूर्णानंद महाराजांच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ